संग्राम केन ॲग्रो उसाला एकरकमी 3,400 दर देणार निलेश एसुगडे। संग्राम केन ॲग्रो लिमिटेड पलूस या कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी उसाला एकरकमी 3400 दर जाहीर करत असून स्वर्गीय बापूसाहेब एसुगडे यांची आज स्वप्नपूर्ती करत असताना अत्यंत आनंद होत असून ऊस उत्पादक सभासदांनी जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन संग्राम केन ॲग्रो लिमिटेडचे प्रमुख निलेश एसुगडे यांनी केले। यावेळी माजी खासदार संजय काका पाटील, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष निशिकांत पाटील, शिराळा भाजपाचे तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील, प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे पलूस तालुका अध्यक्ष सारंग माने, श्रीमती ज्योत्स्ना एसुगडे, मंगेश एसुगडे, नगरसेवक दिगंबर पाटील आदी प्रमुख उपस्थित होते। प्रारंभी माजी खासदार संजय पाटील, निलेश एसुगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, सुखदेव पाटील व ऊस उत्पादक सभासद यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकत पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला। निलेश एसुगडे पुढे म्हणाले की हा कारखाना उभा करण्यात अनेकांचे मोठे योगदान आहे। ज्यांनी आपल्या जमिनी या कारखाना उभारणीसाठी दिल्या आहेत त्यांचे ऋण आम्ही कधीच विसरणार नाही। त्यांच्या ऋणात कायम राहू व ऊस उत्पादक सभासदांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे। शेतकरी वर्गाचा एकही रुपया बुडणार नाही असे ते शेवटी म्हणाले। यावेळी माजी खासदार संजय काका पाटील म्हणाले की अत्यंत खडतर परिस्थितीतून या संग्राम केन ॲग्रो कारखान्याची निर्मिती झाली असून स्वर्गीय बापूसाहेब एसुगडे यांचे अपूर्ण स्वप्न आज तुम्ही सर्वांनी पूर्ण केलेत। हा आनंदी दिवस पाहायला बापू हवे होते। निलेश भैया ज्या ताकदीने उभा राहत आहे त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत। कसलीही अडचण आली तरी आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहे असे ते शेवटी म्हणाले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले की शेतकरी बांधवांच्या हिताचा निर्णय घेत हा संग्राम केन ॲग्रो कारखाना उभा करून ऊस उत्पादकांच्या ऊसाला योग्य किंमत मिळवून देण्याचे मोठे काम केले आहे। ही कौतुकास्पद बाब असून निलेश भैयांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठाम उभे राहून त्यांना ताकद देऊया असे ते शेवटी म्हणाले। या कार्यक्रमात उमेश पाटील, अरुण ब्रह्मे, दिलीप जाधव, कपिल गायकवाड, दिलीप एसुगडे, धोंडीराम अर्जुने, शामराव धुमके, पोपट पवार, सुनील साळुंखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस। आज आमच्या बापूसाहेब एसुगडे यांचं स्वप्न असणाऱ्या संग्राम केन ॲग्रोच्या पहिल्या गाळप समारंभाचं आज या ठिकाणी उद्घाटन आहे। आज बापूंनी जे स्वप्न या संग्राम केन ॲग्रोचं बघितलेलं होतं ते पूर्णत्वास जाताना दिसत आहे। आज त्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे। हा 300 टन कॅपॅसिटीचा 300 टन पर डे इतकी कॅपॅसिटी असणारा हा गूळ कारखाना, या ठिकाणी गूळ आणि गूळ पावडर असे 2 प्रॉडक्ट ह्या वर्षी या ठिकाणी आम्ही सुरुवात करतोय। या कारखान्याचे प्रथम चाचणी गाळप हंगामाचा आज या ठिकाणी आमचे सर्व या कारखान्याचे सभासद, आमच्या कुटुंब प्रमुख ज्योत्स्ना काकी एसुगडे, त्याचबरोबर आमचे चुलते रंगराव एसुगडे, आमचे बंधू मंगेश एसुगडे, या कारखान्याचे सर्व सभासद, या कारखान्याचे मुख्य ज्यांच्या माध्यमातून या कारखान्याचं काम चाललं असे आमचे डायरेक्टर अशोक पवार साहेब, अरुण ब्रह्मे साहेब, डायरेक्टर उमेश पाटील साहेब, हे सर्व मंडळी, त्याचबरोबर ह्या गावातील भिलवडी नगरीतील ज्यांनी आम्हाला सहकार्य करून इथली जमीन आम्हाला त्यावेळी दिली ते सर्व जमिनीचे मालक, इथले सर्व शेतकरी बंधू, त्याचबरोबर या गावातील सर्वच राजकीय पक्षाची सर्व मंडळी त्यांचे सर्वांचेच बापूंचे सलोख्याचे संबंध होते आणि त्यामुळं त्या सर्वांच्याच सहकार्यानं आज या ठिकाणी आम्ही या प्रथम गाळप हंगाम या ठिकाणी या कारखान्याचा या ठिकाणी आम्ही सुरू करतोय। या वर्षी आम्ही शेतकऱ्यांना माझं जाहीर या ठिकाणी आव्हान आहे की आम्ही या वर्षी 3400 रुपये एक रकमी दर या ठिकाणी जाहीर करतोय आणि इतर कारखान्यांप्रमाणे दर पंधरवड्याला आम्ही बिल सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करू। हा कारखान्याचं पहिलं वर्ष असल्यामुळे आपल्या घरातील कारखाना समजून सर्व या परिसरातील शेतकऱ्यांनी आपला ऊस या ठिकाणी या कारखान्याला आपल्या पाठवावा आणि आपल्या या कारखान्याचा एक भाग, एक कुटुंबातील सदस्य म्हणून या कारखान्यामध्ये सहभाग घ्यावा, एवढी सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो। आणि
या परिसरातील शेतकऱ्यांनी आणि इतर सर्वच मंडळींनी जी काय आम्हाला मदत केली त्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो.